नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल खंदारे. तर नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आज आपण खूपच इम्पॉर्टंट विषय व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, ही गोल्डन साडी आहे, पण बऱ्याच मैत्रिणींना माहित आहे हे ट्रेंड आता सध्या बंद आहे. सगळ्यांनी ब्लाऊज शिवून पण झालेले आहेत, पण जे आपण ह्याची स्लीवची डिझाईन शिवणार आहोत ती आणखीन पण चालू आहे. बाया ही साडी नाही तर दुसऱ्या साडीवर पण ते ऑर्गेन्झा असेल, वेगवेगळे पॅटर्न पार्टीवर साडीवर आपल्याकडून ही स्लीव्ज शिवून घेतात. पण बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं, ही हाफ स्लीव्ज रिफिल मध्ये करायला सांगितली तरी सुद्धा लॉंग येते किंवा म्हणजे कोपरापर्यंत येते. तर काय करायचं, तर ह्याचं एकच माप जे आहे ना ते खूप व्हायरल झालेलं आहे. उभं 14 इंच, आडवं 4 इंच, वरच्या साईडला 7 इंच. पण त्याने काय होतं, पूर्ण कोपरापर्यंत स्लीव्ज येते. आता कुणाकुणाला छोटी स्लीव्ज पाहिजे असते आणि जागच्या जागेवर फुगा झालेली पाहिजे असते. तर माझ्याकडून सुद्धा 2 वेळेस तोच प्रॉब्लेम झाला, म्हणून मी हा व्हिडिओ बनवायचं ठरवलं आहे. तर मला 2 वेळेस झाल्यानंतर कळालं की आपल्याला कुठं कपडा कमी घ्यायला पाहिजे किंवा कुठं जास्त घ्यायला पाहिजे. पण म्हणलं दुसऱ्या मैत्रिणींबरोबर असं व्हायला नको, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर चला व्हिडिओला चालू करूया आपण. पहिली गोष्ट तर कपड्याची लाइनिंग पाहिजे असते आपण, म्हणजे कपडा कसा आहे, जास्त कपडा कुठल्या साईडला फोल्ड होतो हे महत्वाचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, जे छोटी छोटी लाइनिंग दिसते त्या लाईन असते त्या साईडला कपडा फोल्ड होतो. हे पहा, अशा प्रकारे कपडा फोल्ड होतो, म्हणजे प्लेट्स पडतात. ओके. पण आपण काय करतो, जसा कपडा शिल्लक आहे किंवा कपडा पुरवायचा आहे म्हणून नंतर इकडल्या साईडला उभी स्लीव्ज कट करतो. मग आपलं इकडं पहा, हे आहे का, हे पहा, आपण आडवीच प्लेट टाकली तर ती व्यवस्थित बसते. हे पहा, गोळा सुद्धा होत नाही, तुम्ही पाहू शकता. पण हे जर हीच प्लेट आपण अशी उभी टाकली तर हे पहा, मनाने सरळ होते. म्हणजे कपड्यात फरक आहे. आडवा कपडा सुळसुळीत आहे आणि उभा कपडा जो आहे तो तणावात आहे. तुम्ही पाहू शकता, हे का, पूर्ण कपडा जरी गोळा केला हे पहा तरी सुद्धा सरळ होतोय ना. आपण आडवा थोडं थोडं जरी प्लेट्स टाकायच्या म्हणलं कपड्याला तरी मस्त प्लेट्स पडतात. तर अशा प्रकारे कपडा ठेवूनच कटिंग करायची, लक्षात ठेवा. ओके. तर आपण आता एक स्लीव्ज कटिंग करून घेऊया. आपलं पहिलं जे माप आहे ते मी माप टाकणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मैत्रिणींनो. तर हे पहा, आपलं पहिलं माप किती होतं, 14 इंच. 14 इंच. पण नंतर काय होतं, कपडा सुळसुळीत आहे. आणखीन एक प्रॉब्लेम मी तुमच्या बरोबर डिस्कस करणार आहे. कपडा सुळसुळीत असल्यामुळे आपण जर ही बॉर्डर लावली तर ह्या बॉर्डरला कसं वेट आहे, म्हणजे वजन आहे ह्या बॉर्डरला. ही बॉर्डर जर लावली तर वजनाने काय होतं, त्याला प्लेट राहत नाहीत, म्हणजे प्लेट्स राहत नाहीत. मग त्यांनी काय होतं, पूर्ण कोपरापर्यंत येते. म्हणजे ज्याला बसते, ज्याला ट्रिक्स माहिती आहे ती व्यवस्थित स्लीव्ह शिवू शकता. पण जर नवीन आपल्याकडे आलं तर आपल्याला माहित नसतं की ह्या स्लीव्हजला बॉर्डरला वजन आहे, त्याच्यामुळे खालच्या साईडला खेचली जाईल स्लीव्ज आणि त्याला व्यवस्थित प्लेट्स वगैरे राहणार नाहीत. तर ती गोष्ट मेन म्हणजे लक्षात घ्या. ओके. तर आपण काय केलं, 14 इंच पहिलं, म्हणजे जी रेग्युलर स्लीव्ज आपण बऱ्याच वेळेस युट्यूबला त्याला बघतो ती 14 इंच घेतात. नंतर खालच्या साईडला 4 इंचावर एक डॉट देतात, म्हणजे 4 इंच. हे कुठं जाणार, वरच्या साईडला दंडघेराच्या वरी, म्हणजे शोल्डरला जॉईंट होणार हे 4 इंच. ओके. इकडल्या साईडला घेतात 7 इंच. आणि आपण काय करतो, त्यांची स्लीव्ज कटिंग केलेली बघतो आणि तीच स्लीव्ज आपण ब्लाऊजला टाकतो. मग ते माप कुठलंही असेल. आता तुम्ही सांगा मला, 40च्या ब्लाऊजला टाकलेलं स्लीव्जचं माप जर आपण 37 इंचाच्या स्लीव्जला, सॉरी 27, 28, 29, 30, 33 इंचाच्या स्लीव्जला छातीचं माप असेल, त्या स्लीव्जला जर आपण हेच माप टाकलं तर कसं बसेल. एक तर तब्येत कमी असते किंवा छातीचं म्हणजे ब्लाऊजचं माप कमी असतं. त्यातमध्ये जर आपण हे हाय लेवलची स्लीव्जचं माप जर त्या छोट्या ब्लाऊजला बसवलं तर ते काहीच बसणार नाही. नंतर कोपरापर्यंत किंवा कोपराच्या खाली सुद्धा येऊ शकतं. ती आपण चूक करतो. तर आपलं हे रेग्युलर माप आहे. ओके. किती माप आपण पहिलं, म्हणजे वरच्या साईडला 7 इंच, खालच्या साईडला 4 इंच आणि आडवं आपण घेतलं, म्हणजे बाहीची लांबी घेतली 14 इंच. पण ह्यानी काय होतं, मोठ्या ब्लाऊजचं माप असेल तर व्यवस्थित माप बसतं. म्हणजे दंडात रुंद असतं ती बाई, त्याच बाईला हे माप व्यवस्थित बसतं. पण बारक्या बाईला हे ब्लाऊज बसत नाही. तर आपण काय करायचं, तुम्ही पाहू शकता,
लांबी 2 इंच कमी करायची. ओके, लांबी 2 इंच कमी करायची. लांबी 2 इंच कमी केल्यानंतर आपण जे खालच्या साईडला म्हणजे दंडघेर ठेवला होता 7 इंच, तर दंडघेर आपण 5.5 इंचच ठेवायचा. ओके, दंडघेर 5.5 इंच ठेवायचा. तर आपण जी शोल्डरला स्लीव जोडणार आहोत ती सुद्धा 3.5 इंच ठेवायची. हे पहा, आता हे जॉईन करायचं. अशा प्रकारे तुम्ही स्लीव्ज शिवून पहा मैत्रिणींनो, खूप छान आणि एकदम व्यवस्थित स्लीव्ज बसते. आता हे आपण कट करायची. तुम्हाला ह्या कपड्याला इस्त्री करता येते का? साध्या सिंपल इस्त्रीवरून येत नसेल तर कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला ती इस्त्री कशी करायची साध्या इस्त्रीहून ते सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल. आता आपण तसंच पुढच्या साईडला घेतलं. मी दोन्ही स्लीव्ज बरोबरच कट करते मैत्रिणींनो. थोडीशी वरच्या साईडला एक्स्ट्रा ठेवायची, नंतर दुसरी स्लीव्ज कट करताना तुमचा असा प्रॉब्लेम असेल तर हे पहा मैत्रिणींनो, ह्याला ऑलरेडी टिच केलेले स्लीव्ज आली आहे. तुम्ही पाहू शकता, म्हणजे ह्याला टिप मारलेली आहे. तर आपल्याला फक्त एका स्लीव्जला टिप मारायची आहे, म्हणजे खालच्या स्लीव्जला. तर स्लीव्जचं म्हणजे बाहीची माप कमी जास्त होऊ नये म्हणून आपण काय केलं, खालच्या साईडला थोडीशी बाही एक्स्ट्रा ठेवलेली आहे. नंतर चॉकच्या मदतीने लाईन ड्रॉ करायची, म्हणजे लाईन वडून घ्यायची आहे अशा प्रकारे. साईडला वेगळी करून घेऊया. आता ही कटिंग करून झालेली आहे. मी पूर्ण टिप्स बरोबर तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओला खरंच खूप मेहनत लागते मैत्रिणींनो. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण आता स्टिचिंगचा व्हिडिओ पाहूया.